नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला जादूची सोन्याची बॅट यावर गोष्ट सांगणार आहे. पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एक गाव होतं, तिथे एक छोटासा मुलगा राहत होता. त्याचं नाव होतं राजू. राजूला क्रिकेट खेळायला खूप आवडत होतं, पण त्याच्याकडे खेळण्यासाठी योग्य साधने नव्हती. गावातील इतर मुलांच्या तुलनेत तो गरीब होता, त्यामुळे त्याच्याकडे एक साधी आणि तुटलेली बॅट होती, ज्याने तो खेळायचा. त्याचं स्वप्न होतं की एक दिवस त्याला नवी आणि मजबूत बॅट मिळेल, ज्याने तो गावातला सर्वात मोठा खेळाडू बनेल. दररोज संध्याकाळी गावातील मुलं एकत्र क्रिकेट खेळायला मैदानावर यायची आणि राजू देखील त्यांच्यासोबत खेळायला यायचा. तो खूप कष्ट करत होता, पण त्याची तुटलेली बॅट खेळताना त्याला खूप त्रास द्यायची. इतर मुलं त्याची चेष्टा करायची आणि त्याला कमजोर समजायची. तरीही राजूने हार मानली नाही. तो मेहनत करत राहिला आणि स्वप्न बघत राहिला. एके दिवशी क्रिकेट खेळताना राजूची बॅट पूर्णपणे तुटली. आता त्याच्याकडे खेळण्यासाठी काहीच नव्हते. तो खूप उदास झाला आणि नाखुशीतून एका झाडाखाली बसला. तो विचार करत होता की आता काय करायचं, कसं खेळायचं. तेव्हा त्याला वृद्ध माणूस दिसला, जो त्या भागातून जात होता. त्याच्या हातात एक छोटी पिशवी होती आणि चेहऱ्यावर मंद हसू होतं. "का रे मुला, का इतका उदास दिसतोय?" वृद्धाने विचारले. "माझी बॅट तुटली आहे," राजू उत्तरला. "माझ्याकडे पैसेही नाहीत आणि मी क्रिकेट कसं खेळू?" वृद्ध माणूस हसला आणि म्हणाला, "काय तुझं स्वप्न आहे मुला?" "माझं स्वप्न आहे की मी एक मोठा क्रिकेटपटू होऊन देशासाठी खेळावं." राजू म्हणाला, "पण माझ्याकडे चांगली बॅट नाही आणि कसं खेळणार?" वृद्धाने काही विचार केला आणि मग त्याने आपल्या पिशवीतून एक सोन्याची चमकणारी बॅट काढली. ती बॅट इतकी सुंदर होती की राजूची नजर त्यावर खेळली. "ही बॅट घे," वृद्धाने सांगितलं. "ही जादूची बॅट आहे, पण लक्षात ठेव, तुझं मन आणि मेहनतीचं तिचं खरी ताकद आहे. जर तू मेहनत केलीस आणि मनापासून खेळलास तर ही बॅट तुला जगातल्या सर्वात मोठ्या खेळाडू बनवेल." राजूने ती बॅट आनंदाने घेतली आणि त्याने वृद्ध माणसाचे आभार मानले. तो मैदानावर परतला आणि खेळायला सुरुवात केली. त्या दिवशी आश्चर्य म्हणजे राजू खेळायला सुरुवात करताच त्याच्या प्रत्येक फटक्याला बॉल आकाशातून उडून जात होता. इतर मुलं आश्चर्यचकित झाली आणि त्याचं कौतुक करू लागली. जसजसं राजू खेळत गेला तसतसं त्याच्या खेळात अधिक सुधारणा होऊ लागली. तो आता गावातील सर्वात चांगला खेळाडू बनला होता. तो जिंकत राहिला आणि काही महिन्यातच गावात त्याच्या खेळाची चर्चा होऊ लागली. मोठी मंडळी, क्रिकेट संघाचे निवडकर्ते सर्वजण त्याला पाहण्यासाठी येऊ लागले. एके दिवशी राजूचं नाव एका मोठ्या क्रिकेट संघात निवडलं गेलं. तो आता शहरात खेळायला गेला, जिथे त्याने अनेक मोठे सामने जिंकले. त्याची लोकप्रियता वाढत गेली आणि त्याचं कौतुक सगळीकडे होत होतं. पण एक दिवस राजूला असं वाटू लागलं की तो परत बॅटच्या जादूवरच अवलंबून आहे. आता त्याने मेहनत थांबवली आणि जादूवरचं विसंबून राहिला. त्याला वाटलं की आता त्याला कसलीच चिंता करायची गरज नाही, कारण बॅट त्याच्यासाठी सर्व काही करेल. यामुळे त्याचा खेळ थोडा ढासळू लागला. आता तो पूर्वी इतका चांगला खेळू शकत नव्हता. एके दिवशी तो एका मोठ्या सामन्यात खेळायला गेला, जिथे त्याने खूप खराब खेळ केला. सगळेजण त्याला म्हणू लागले की आता चांगला खेळाडू नाही राहिला. त्याला समजलं की तो मेहनतीपेक्षा जादूवरच अवलंबून राहिल्यामुळे असं घडलं आहे. तो ताबडतोब आपल्या घराकडे गेला आणि त्या जादूच्या बॅटकडे पाहिलं. त्याला त्या वृद्ध माणसाचं वचन आठवलं की मेहनत आणि मनच या बॅटची खरी ताकद आहे. त्याने ठरवलं की आता तो जास्त मेहनत करेल आणि फक्त बॅटच्या जादूवर अवलंबून राहणार नाही. आता राजू पुन्हा मेहनत करू लागला. त्याने रोज सराव केला आणि मनापासून खेळायला सुरुवात केली. त्याच्या मेहनतीमुळे पुन्हा एकदा त्याचा खेळ सुधारू लागला. आता तो फक्त बॅटच्या जादूवर नाही, तर स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवायला लागला. अखेरकार राजू आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळू लागला. त्याने अनेक सामने जिंकले, देशासाठी खेळून अनेक विक्रम स्थापित केले. त्याच्या मेहनतीने आणि समर्पणामुळे तो जगातला सर्वात मोठा क्रिकेटपटू बनला. पण त्याने कधीही त्या सोन्याच्या बॅटचं महत्त्व विसरलं नाही.
ती बॅट त्याच्या यशाचं प्रतीक होती, पण त्याचं खरं यश त्याच्या मेहनतीचं होतं. त्याने त्या बॅटला आपल्या घराच्या एका कोपऱ्यात सन्मानाने ठेवलं, जिथे ती चमकत राहिली आणि राजूला नेहमी त्याची मेहनत आणि धैर्याची आठवण करून देत राहिली. राजूचं जीवन हे शिकवण देणारं होतं की जादू किंवा भाग्य काही काळासाठी मदत करू शकतं, पण शेवटी यश मिळवण्यासाठी मेहनत आणि चिकाटीचं महत्त्व सर्वात मोठं असतं. तर ही होती राजूच्या जादूच्या बॅटची गोष्ट. तर तुम्हाला कशी वाटली सोन्याची बॅटची गोष्ट? जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.